आज आम्ही आलो ठाण्यामध्ये लेकशोअर मॉलला आणि तिथे आल्यानंतर आज भरपूर शॉपिंग करायचं ठरवलेलं आहे। तर बड्डेच्या व्लॉगमध्ये तर मी सांगितलंच होतं की बड्डेच्या दिवशी आम्ही कोणतंच गिफ्ट दिलं नाही आणि कुठे बाहेरसुद्धा घेऊन गेले नाही। बाहेर न जाण्याचे कारण उर्वीला बरं नव्हतं आणि तिला बाहेर घेऊन जाणं अजिबात पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही कुठे बाहेर गेलो नाही। पण घरच्या घरी मस्त असं सेलिब्रेशन झालं, बड्डे सेलिब्रेशन केलं। तर आज त्यांना सुट्टी आहे तर म्हटलं आज मस्त बाहेर फिरून यावं आणि उर्वीसुद्धा आता छान आहे, ओके आहे ती, तिलासुद्धा बरं वाटतं आहे। तर आम्ही आलो लेकशोअर म्हणजे आधीचा विवियाना मॉल। तर तिथे आल्यानंतर मस्त चिकन पिझ्झा ऑर्डर केला, तर कारण बाहेर आल्यानंतर खायची तर इच्छा सगळ्यांना होते, त्यामुळे आम्ही पिझ्झा ऑर्डर केला। आणि उर्वीचं खाणं झालं होतं, तिला मी घरातूनच जेवण घेऊन आले होते, तरी तिला पिझ्झा खायचा होता। पिझ्झा काही तिने खाल्ला नाही, पण थोडाफार असा टेस्ट केला। आणि आज उर्वीसाठी आम्ही ॲक्टिव्हिटीज बुक घेणार आहोत। तर इथे क्रॉसवर्ड बुक स्टोअर आहे, तर तिथे व्हिजिट करणार आहोत। तिथे भरपूर असे बुक्स आहेत, ॲक्टिव्हिटी गेम आहेत, लहान मुलांसाठी मोठ्यांपर्यंत भरपूर बुक्सचं कलेक्शन आहे। तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळासाठी असं बुक्सचं कलेक्शन घ्यायचं असेल, ॲक्टिव्हिटी गेम किंवा ॲक्टिव्हिटी बुक्स घ्यायचं असेल तर ह्या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता। तर हे बघा भरपूर मोठे शॉप आहे, खूप व्हरायटी आहेत बुकच्या, अगदी आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं की आपल्या बाळासाठी कोणतं बुक घ्यायला हवं आहे। तर असे भरपूर इथे बुक्स आहेत। तर आम्हीसुद्धा उर्वीसाठी ॲक्टिव्हिटी बुक बघत होतो, थोडेफार गेम्स बघत होतो, पण वयानुसार तिला काही मिळत नव्हते। असे डॉल्स वगैरे होते, पण ती काही त्या डॉल ठेवणार नाही, घरी गेल्यानंतर पूर्ण ते फाडून तोडून होणार आहे, त्यामुळे आम्ही फक्त बुक्स बघत होते। असे छोटे छोटे बुक्ससुद्धा होते, बोर्ड बुक असतात, ते लहान मुलांसाठी बेस्ट आहेत। तर आम्हीसुद्धा बोर्ड बुक टाईपच एक घेतलेला आणि सर्वात जास्त आवडणारं कलेक्शन माझं हे पर्सचं आहे, त्यामध्ये मी सुद्धा एक पर्स घेतला। आणि उर्वीची शॉपिंग झाल्यानंतर उर्वी काही खुश झालीच नाही, कारण तिला फक्त ह्या स्किटलच्या बॉटल हव्या होत्या। तिचं हट्ट चालू होतं की तिला हेच हवं आहे, त्यामुळे तिला ते सुद्धा घेऊन दिलं। आणि शॉपिंग झाल्यानंतर आता आम्ही इथून निघणार आहोत। तर भरपूर छान अशी शॉपिंग झाली आणि भरपूर भूकसुद्धा लागली होती, त्यामुळे आता लगेच मस्त चिकन थाली एन्जॉय केली आहे। तर छान चिकन थाली एन्जॉय केल्यानंतर पुन्हा शॉपिंग करणार आहोत। तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करा। तर माझी पूर्ण शॉपिंग झालेली आहे आणि दिवाळीसुद्धा जवळ येते। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूयात, बाय बाय।